याला म्हणायचं गृहप्रवेश. आता हे जे आता आपण करतोय, जसं बिल्डरला पैसे दिल्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन झालं की आपण म्हणतो हे म्हणजे जे काय फॉर्मॅलिटी पूर्ण झाली, हे घर आपल्या नावावर झालं. तसं धर्मशास्त्रानुसार ज्यावेळेस सुवासिनीच्या डोक्यावर कलश दिला जातो, त्यांचा उजवा पाय आत टाकल्यानंतर जेव्हा सगळ्या घरात फिरवलं जातं, ते आपले देव आपल्याबरोबर असतात, तेव्हा हे घर आपल्या हक्काचं मालकाचं होत असतं आणि आपल्याला ह्या वास्तूमध्ये राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. आता सध्या तुम्ही सगळे कुठे उभे आहात? बाहेर. आम्ही कुठे आहेत? म्हणजे घर कोणाचं? सध्या तुमचं. म्हणून मग आता काय करायचं, आत येताना विचारायचं, आत येऊ का? आम्ही विचारू, तुम्ही विचारल्यानंतर आम्ही म्हणलं या. हा, आत येताना विचारायचं आत येऊ का? आम्ही विचारू कशा आलात? तुम्ही सांगायचं लक्ष्मीच्या पावलाने. तुम्ही आत येताना विचारायचं आत येऊ का? आम्ही विचारू कशा आलात? तर सांगायचं परमेश्वराला घेऊन आलो. तो फोटो त्यांच्या हातात द्या, देव तुम्ही घ्या. हा, किंवा त्यांना थोडंसं पुढे येऊ द्या, तुम्ही मागून थांबा. सारखंच करा विचार. आधी का आधी ह्या येतील, यांच्या पाठीमागे हे येतील आणि मग तुमचा सगळा परिवार येईल. येताना फक्त जेवढे आहेत तुमचे ते तेवढ्या सगळ्यांनी फक्त एक करायचं, उजवा पाय आतमध्ये टाकून द्यायचं. हा, आतमध्ये आल्यानंतर जेवढ्या रूम आहेत तुमच्या, बेडरूम, हॉल, किचन, एवढ्या सगळ्या रूम मध्ये, गॅलरीमध्ये सगळं फिरवायचं ते. आणि मग सगळं झाल्यानंतर मग ते उघडून ठेवतो मी ते. सगळं झाल्यानंतर मग परत तिथं आणल्या तिथे ठेवायचं ते. पूर्वीच्या काळी बायका हांड्याने पाणी असं आणत होत्या. काय ते कलश आता आम्ही तुमच्या डोक्यावर दिलाय, तुम्ही आत युका विचाराल, घरात प्रवेश कराल आणि हे घर आम्ही सांगितलं तुमच्या मालकीचं होईल. हे सगळं झाल्या गोष्टी बरोबर. पण ह्याच्या पाठीमागं धार्मिक शास्त्रीय कारण असं की ह्या घराची जी जबाबदारी आहे ती कुणाच्या डोक्यावर दिली आहे? हा, यांचं काम काय? तुमचं काम काय? पैसे कमवणे, घरात आणणे. 4 पैसे जास्त आले तर गाठीला बांधून ठेवायचे, सेव्हिंग करायचं. जर 2 पैसे कमी येत असतील तर काटकसरी वापरायचे. जास्त पैसे खर्च करते. हा, नाही असू दे, आधी विचारा. तुम्ही शूटिंग करताय का? तुम्हाला काम काय की आपल्या आले की सगळ्या असे पापडा उडवायचे. सगळ्या रूम मध्ये फिरतील ना, तुम्ही तिथं समोर उभं राहायचं. फिरत असताना असं 2-2 तुम्हाला हे टाकायचं. हा, चला. हो हो, राईट लेग राईट. बरोबर, हा टाका बरोबर. हा, कस्तुरी तिलकं ललाटपटले भक्तस्थले कौस्तुभा. आरामशीर थांबा ना. वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि. देहि सौभाग्यमारोग्यं देहि परं सुखं. रूपं देहि जयं देहि. रूपं देहि जयं देहि. रूपं देहि बस भक्कम झालं ना पूजा. तिथे बाहेर जातो म्हणजे बाहेर पण दाखवून द्यायचे बाहेरचा.